CBS न्यूज मराठीच्या माध्यमातून आज मी सोनंद या गावामध्ये डॉक्टर गाशित साहेब यांच्याशी आज बोला बिंदास्त या माध्यमातून CBS न्यूजच्या माध्यमातून जनतेचा कौल या संदर्भामध्ये डॉक्टर साहेब तुमच्या समेत आलेला आहे. नमस्कार साहेब. आज तुमच्यापर्यंत येण्याचा दृष्टिकोनाचा विषय असा आहे साहेब की आपण आतापर्यंत पाहत आलो की गेल्या अनेक वर्षापासून ज्या राजकीय घडामोडी घडतात आणि या राजकीय घडामोडीमध्ये अनेक चढउतार आपण पाहायला मिळाले. डॉक्टर साहेब आपण बी अनुभवलेली गोष्ट आहे आता की या राजकीय घडामोडीमध्ये आता सध्या आपल्या तालुक्याची परिस्थिती पण आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्या बाबतीत या चालू ज्या राजकीय घडामोडी येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात आपल्याला काय बोलावं असं वाटतं? येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आता इथं पूर्वीपासूनचा शेका पक्ष, त्याच्यानंतरचं शहाजी बापूंचं शिवसेना आणि त्यांना दीपक आबांनी दिलेली साथ. आता ह्या वेळच्या इलेक्शनमध्ये शहाजी बापूंनी दीपक आबांना साथ द्यावी आणि गेल्या वेळच्या केलेल्या मत्तेची परतफेड करावी असं बहुतांशी कार्यकर्त्यांना वाटते. म्हणजे थोडक्यात आत्तापर्यंतच्या जे राजकीय समीकरण घडलं त्यामध्ये त्रिमूर्ती मांडली जात होती. सांगोल्याच्या राजकारणामधली त्रिमूर्ती मांडली जात होती. त्यामध्ये मग भाई आमदार गणपतरावजी देशमुख साहेब असतील, त्याच्याबरोबर शहाजीबापू पाटील असतील आणि त्यानंतर सगळ्यात नाव घेतलं जातं की ह्या सगळ्यांच्या एकत्रीकरणासाठी जे मानविंदू मध्यस्थी मांडला जात होता. म्हणजे सगळ्यांना हे करण्यासाठी ते दीपकआबा सोळंकी पाटील त्यांनी या दोन्ही उमेदवाराला निवडून येण्यासाठी अगदी आर्थिक परिश्रम केले. म्हणजे स्वतःचा त्याग केला असं जनतेच्या ह्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं किंवा बघायला मिळालं. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये याचा फायदा आत्तापर्यंत आबांनी स्वतःसाठी कधी केला नाही असं तुम्हाला म्हणायचं सर, बरोबर आहे का डॉक्टर साहेब? मग आताच्या ह्या येणाऱ्या भूमिकेमध्ये आबाची भूमिका काय असेल? आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये आबांनी स्वतंत्र लढावं, कुठल्याही पक्षाचं शक्यतो तिकीट न घेता अपक्ष लढावा असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि जनतेतून असं मत येतं आहे की काही झालं तरी आबांनी ह्यावेळी माघार घेऊ नये. आबांनी ह्यावेळेला इलेक्शन विधानसभेची लढवावी. मग ते कुठल्या पक्षाचं तिकीट मिळालं तर पक्षाचं, नाहीतर अपक्ष, पण निवडणूक म्हणजे कंपल्सरी लढवावीच आबाने असं मत सगळ्यांचं येतं. थोडक्यात आबा काही झाले भलं पक्षाकडून तिकीट मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी बी आबाने अपक्ष का होईना म्हणून त्याने अर्ज भरावा. पण आतापर्यंत आबाने बऱ्याच वेळा प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभारण्याचा प्रयत्न केला व पाठिंबा दिला. तर आता पण तसं करतील का? निश्चित त्यांचंही ठाम मत आहे आता उभारण्याचं. नाही, त्याचं कसं आहे, 1995 साली शहाजी बापूंना दीपक आबांनी मदत केली, त्यावेळी ते निवडून आले. आणि 1999 पासून 2014पर्यंत गणपतराव देशमुखांना सहकार्य केलं. आणि त्यांच्यानंतर गणपतराव देशमुख दीपक आबांना सहकार्य करतील ह्या अपेक्षेनं त्यांनी ते सहकार्य केलं होतं. पण 2019च्या साली त्यांनी तसं सहकार्य केलं नाही. त्यावेळी दीपक आबांनी अर्ज भरला होता, पण पक्षाने ऐनवेळी त्यांचा बी फॉर्म कॅन्सल केला आणि त्याच्यामुळे त्यांना अडचण आली. म्हणून त्यांनी शहाजीबापूंना बिनविरोध पाठिंबा दिला आणि त्यावेळी शहाजीबापूंचं काम केलं, त्यांना सहकार्य केलं आणि शहाजीबापूंना निवडून आणलं. म्हणजे 2099 ते 2019पर्यंत हे गणपतराव देशमुखांना सहकार्य केलं आणि 19 साली शहाजीबापूंना सहकार्य केलं. आणि आता शहाजीबापूंनी दीपक आबांना सहकार्य करावं आणि दीपक आबांना आमदार करावं अशी लोकांची इच्छा आहे. नाव काय? शरद बाबर. आपण या सोनंदगावचे रहिवासी? हो, सोनंदगावचं. सर नमस्कार. आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा उद्देश असा आहे की सध्याच्या ज्या किंवा अगोदरच्या ज्या घडामोडी घडलेत की राजकीय घडामोडी बाबतीत आपण बघतोय की आज गेल्या अनेक वर्षापासून पाहिलं की आपल्या तालुक्यातच नव्हे तर केंद्रामधून सुद्धा आपण पाहिलं अनेक घडामोडी घडलेले आहेत. आताच्या ह्या राजकीय घडामोडीबद्दल आपण थोडंसं काय बोलू शकता? आत्ताचं कसं आहे, राजकारण आता सध्याचं म्हणजे ओलागाली भरपूर चालू आहेत. पण सध्या आता ह्या भाजप सरकारनं लोकांना लाडकी बहीण योजना असेल, अशा अनेक योजना, PM मोदींनी जर दिलेल्या असेल योजना असतील, अशा अनेक योजना चांगल्या केल्या आहेत त्यांनी. त्याच्यामुळं ह्या BJP सरकार सध्या चांगलं काम करते. येणारं केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, येणाऱ्या माध्यमातून BJPच्या माध्यमातून सध्या योजना ज्या आहेत त्या चांगल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे, बरोबर आहे सर? तर ह्या झाल्या केंद्रीय किंवा राजकीयाच्या म्हणजे किंवा राज्याच्या बाबतीत. तर आपण आपल्या तालुक्याकडे येऊया. ते तालुक्याच्या राजकारणाचा आपण विषय घेता सध्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोण निवडून येईल असं वाटतं?
आता चालू परिस्थिती बघितलं तर आज या तालुक्यामध्ये दीपक आबा साळुंखेचं काम चांगलं आहे. आजपर्यंत तालुक्यात 30 वर्ष झालं सक्रिय काम करत आहे. कुठल्याही पक्षाचं असलं तरी ती कुठल्याही पक्षाचं बघितलं नाही, जात बघितलं नाही, पात पण प्रत्येकाचं काम ही आपलं म्हणून त्यांनी केलेलं आहे. तर ह्या वेळा आबांना संधी मिळावी आणि आबा निवडून असेल अपेक्षा करतो मी. जे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आबा आमदारकीच्या ह्याच्यासाठी उभारतील आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेने आबांना आमदार करावा असं तुमचं मत आहे. हो 100% करावं, कारण प्रत्येकाचं काम केलं आहे. कुठल्याही पक्षाचं ती म्हणलं नाही या पक्षाचं आहे त्या पक्षाचं. आज गेली 32-35 वर्ष राजकारणामध्ये सगळ्या पक्षाचं काम करतात ते. त्यामुळं यावेळेला आबाला आमदार करावा असं माझी अपेक्षा आहे आणि करतील असं मला ठाम विश्वास आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो की या सांगोल तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचा मानबिंदू किंवा महत्त्वाची भूमिका मग तो कोणताही पक्ष असो त्या प्रत्येक पक्षामध्ये जो उमेदवार निवडून आला त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती दीपक आबांनी बजावली असं तुम्हाला म्हणायचं. हो, दीपक आबामुळंच आतापर्यंत आमदार साहेबाला मदत केली असेल, बापूंना मदत केली असेल, तर ते आबामुळंच सगळे आमदार झाले ही सगळ्या तालुक्याला जनतेला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आबाने सहकार्य केलं तसा आता सध्याच्या येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्यांनी विचार करून आबांना आमदार करावा असं तुम्हाला वाटतं. 100% होणारच. हे झालं तुमच्या या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या या सोनंद गावासाठी जे तुम्ही म्हणता आबांच्या माध्यमातून, तर या सोनंद गावासाठी कोणकोणत्या पद्धतीने कशा प्रकारचे कार्य केले? टिंबूचं पाणी ह्या जवळा भागात असेल, सोनंद भागात असेल, कोळा जुनीपासून टिंबूचं पाणी आणायचं काम केलं. म्हैसाळचं पाणी नदीला आणायचं काम उन्हाळ्यामध्ये केलं. उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायचं प्रश्न होता तर ते नदीचं पाणी आल्यामुळे लोकांना पिण्याचा प्रश्न मिटला, शेतीचा प्रश्न मिटला. अजून गावामध्ये रस्ता असलेलं DP असलेल्या सबस्टेशन हे 33 सबस्टेशन तिथं सोडणला अगोदर लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथं सबस्टेशन झाले. या आबांच्या ह्या माध्यमातून ही कामं झाली आहेत. अजून सोनंद गावामध्ये अनेक ह्या ज्या सबस्टेशन झालं वगैरे शेतीविषयक तुम्हाला काय सांगावं, त्याने अजून काय काम केलं? शेतीविषयी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता. त्यांनी टिंबूचं म्हैसाळचं पाणी आणायचं काम प्रामुख्याने त्यांनी केलेलं आहे. या भागामध्ये फळबागा वगैरे जास्त आहेत असं सांगितलं जातं. मग या फळबागाबद्दल आपलं अजून काय त्यांनी काय केलं? फळबागाबद्दल मध्ये अतिवृष्टी झाली पावसाची, त्याच्यामुळे डाळिंबीच्या बागा असतील, द्राक्षाच्या बागाचं बऱ्यापैकी नुकसान झालं होतं ह्या भागात. सोनंद असेल, डोंगराव असेल, तर तिथं स्वतः येऊन पाहणी बघून कृषी मंत्र्यांना स्वतः बांधावरून फोन करून मुंडे साहेबांना सांगितलं नुकसान झालं ह्या भागात. स्वतः बघणारा हा नेता, बांधावरचा नेता, आणि शेतातला जाऊन स्वतः करणारा हा आमदार दीपक आबा आहेत. बोराडे साहेब नमस्ते. तर आज तुम्हाला मी याच्याबद्दल विचारतोय की ज्या चालूच्या राजकीय घडामध्ये येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात तुम्हाला मी बोलू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार कोण व्हावेत असं वाटतं तुम्हाला? माननीय आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व्हावे वाटतात. कारण का आबांची एक सांगोला तालुक्याच्या वतीनं सेवा करण्याची पद्धत फारच वेगळी आहे. कोणत्याही जातीचा येऊ, धर्माचा येऊ, पक्षाचा येऊ, पंथाचा येऊ, अहोरात्र 24 तास आबांची मी जवळनं बघितलेली आहे. सेवा करण्याची फार पद्धत वेगळी आहे. आबाला बघितल्यानंतर मला तुकाराम गाथेतली एक ओवी आठवते. तीर्थी जाता धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळाले संत संग समर्पले भले अंग. दुनियात कुठं जरी गेला तर दगडाशिवाय आणि पाण्याशिवाय काय बघायला मिळत नसतं. पण आबाच्या ऑफिसला गेल्यानंतर गोरगरीब लोकांची लाईन लागलेली असते. तिथं फक्त काम करण्याची शासकीय अधिकाऱ्याकडून पद्धत म्हटलं तर फार तर बघावी म्हटलं तर फक्त दीपक आबा साळुंखे पाटलाकडंच बघावे सांगोल तालुक्यात. आणि सांगोल तालुक्याला पुढं भविष्यात वाली म्हणून दीपक आबा साळुंखे पाटलाशिवाय राहिलेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे. चोख 100% सोन्यासारखं आबांचं काम असतं. मी जवळून एक अणुरेणू परीक्षण केल्यासारखं परीक्षण करून बघितलेलं आहे. 24 तास आबाच्या ऑफिसला मुंगीसारखी लाईन लागलेली असते. तर इथून पुढं आबांनी एवढी गोरगरीब लोकांची कामं केलेली आहेत की ती कामच बघून त्या मतदारांचा आत्माच साक्ष देणार आहे की आबा तुम्ही उभा राहा, तुमच्या आम्ही संपूर्णपणे पाठीशी आहे असं मला तालुक्यातून बघायला मिळतं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता येणाऱ्या काळामध्ये दीपक आबा साळुंखे पाटील
हे सध्याचे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार व्हावे अशी तुमची इच्छा आहे. नमस्कार. काय नाव सर आपलं? आनंद महादेव शिंदे. शिंदे सर नमस्कार. आज तुमच्या या गावामध्ये आपण आलो आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणारे आत्ताचे जे रणधुमाळे तालुक्याच्या बाबतीत आपल्याला असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ऐकायला सर्व जनतेला पाहायला मिळतं की आता सध्याच्या राजकारणामध्ये ॲडव्होकेट सध्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील हे सध्याचे आमदार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते पुन्हा निवडणुकीला उभारणार असं सांगितलं जातं. त्याचबरोबर दीपक आबा साळुंखे पाटील हे या निवडणुकीमध्ये उभारणार असं सांगितलं जातं. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख हेही उभारणार आहेत आणि त्याचबरोबर असं ऐकलं जातं की अनिकेत देशमुखसुद्धा गेल्या वर्षी ते निवडणुकीला उभारले होते आणि आताही ते निवडणुकीला उभारणार आहेत. तर येणाऱ्या या चालूच्या ह्याच्यामध्ये या निवडणुकीसंदर्भात आपल्याला काय बोलावं असं वाटतं? 2024ला दीपक आबा साळुंखे पाटील हे आमदार असतील ही 100% काळ्या दगडावरची रेष आहे. आणि बापू आणि आबापैकी दोघापैकी एकच हे आमदार असणार आहे. माझं एकच हे सांग. तुमचं मत आहे की बापू किंवा दीपक आबा साळुंखे पाटील ह्या दोघांपैकी एकच आमदार ह्या तालुक्यात होईल आणि आबा आमदार होतील असं तुम्हाला 2024चा असं तुमचा ठाम निश्चय आहे. तर असं सांगितलं गेलं आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं की आबा प्रत्येक वेळेस बघताय गेल्या अनेक वर्षापासून आपण आबाची भूमिका बघत आलात, बरोबर आहे की नाही? बरोबर. की आबाने प्रत्येक वेळेस म्हणजे सांगोला तालुक्याची त्रिमूर्ती मांडली जात होती. त्यामध्ये दीपक आबा साळुंखे पाटील असतील, ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील असतील व त्याचबरोबर कैलासवासी डॉक्टर गणपतरावजी देशमुख साहेब असतील हे तालुक्याची त्रिमूर्ती मांडली जात होती. परंतु या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये एक दुवा म्हणून मांडला जात होता की दोन्हीच्या निवडणुकीमध्ये आवाज हात आहे असं म्हणलं जात होतं. हे खरं आहे का? हो खरं आहे 100. हे असता असताना सुद्धा काय पवारसाहेबांनी काय पदं देतो म्हणले, काय दिले, काय दिली नाहीत. पुढच्या टर्मला तुम्हाला देतो म्हणले, ह्याच्यामुळं आबांनी माघारी घेतली. म्हणजे वरच्या लेवलनं त्यांना पदं देतो वगैरे ह्या टायमाला त्यामुळं असं माघार घेतली. आता चालूच्या ह्याच्यामध्ये दीपक आबा उभारणार असं ठाम तुम्हाला वाटतं का? हो 100% उभा राहणार. बरं, तुम्ही म्हणला वरच्या लेवलनं हे केलं तर आता सध्या तुम्हाला काय वाटतं की वरच्या लेवलनं अजूनही त्यांना असं काय प्रयत्न होईल का त्यांच्या बाबतीत? नाही होणार नाही. जरी झाला तरी बी आता माघारी नाही. अपक्ष नाही तिकीट मिळालं तर अपक्ष. म्हणजे आबा हे ठाम निश्चित उभारणारच आहेत. येणाऱ्या काळामध्ये आबा हे अपक्ष होण्याकोणा उभारणार आहेत 100% उभा. आणि त्यामुळं आबांची निश्चितच तुम्ही निवडणुकीला उभारणार असं तुम्ही ठाम सांगू शकता, हो बरोबर? 100%. यात गेल्या वेळेस तुम्ही आम्ही ऐकून आहे की जनतेच्या माध्यमातून ऐकलं गेलं आहे की ज्यावेळेस शहाजीबापू निवडणुकीला उभारले त्यावेळेस दीपक आबांनी त्यांना पाठिंबा दिला. त्या पाठिंबामध्ये असा काय शब्द दिला होता का बापूने त्यांना? हो दिला होता. पुढच्या वेळेस तुम्हाला आमदारकीला चान्स देतो बोलले होते. चान्स देतो मध्ये. मग ते आता शब्द बापू निभावतील का? हो 100% निभावतील. परंतु असं ऐकायला मिळतं की बापूसुद्धा पुन्हा उभारणार आहे ते रिंगणामध्ये. राहिले तरी बी त्यांचा प्रश्न आहे. शेवटी राजकारण त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे राजकीय याच्यामध्ये जरी आबा हे उभारले, शहाजीबापू उभारले तरी आबा हे निश्चित उभारणार 100% मग उभा. तुम्ही निश्चित कोणाच्या पाठीशी? आबाशा पाटील. आबाच्याच पाठीशी तुम्ही ठामपणे उभा राहाल. हो. ठीक आहे. एवढं सगळं करत असताना आपण जे अनमोल आपलं या ठिकाणी मत मांडलं त्याबद्दल CBS न्यूजच्या वतीनं आपलं पुनश्च एकदा धन्यवाद.